काय होईल जर तुम्ही हिमालयातील एक सुंदर तलाव पाहायला गेलात आणि बर्फ वितळताच तुमच्या समोर शेकडो मानवी कवटी आणि हाडांचे सांगाडे तरंगू लागले. उत्तराखंडच्या रूपकुंड तलावात गेली कित्येक वर्ष 600हून अधिक मानवी सांगाडे पडलेले आहेत. हे लोक कोण होते? कोणती मोठी दुर्घटना तिथे घडली होती? स्थानिक कथा की आधुनिक विज्ञान? नक्की सत्य काय? हे सर्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नमस्कार मित्रांनो, मी प्रमिल क्षेत्रे. तुम्हाला हे रहस्यमय आणि थरारक गोष्टी ऐकायला आवडत असतील तर प्रमिल क्षेत्रे या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून मी नवनवीन गोष्टी तुमच्यासाठी घेऊन येईल. हिमालय निसर्गाचं अद्भुत रूप आणि अनंत रहस्यांचं माहेरघर. याच हिमालयाच्या कुशीत उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात समुद्र सपाटीपासून तब्बल 16,500 फूट उंचीवर एक असा तलाव आहे ज्याने गेल्या 8 दशकांपासून जगभरातील वैज्ञानिक, इतिहासकार आणि पुरातत्व शास्त्रज्ञांना चक्रावून सोडले. या तलावाचं नाव आहे रूपकुंड, पण जग याला कंकाल तलाव म्हणून ओळखतं. वर्षभरातले बरेच महिने हा तलाव बर्फाच्या जाड चादरीखाली झाकलेला असतो. पण जेव्हा उन्हाळ्यात येथील बर्फ वितळतो तेव्हा तलावाच्या पाण्यात आणि त्याच्या किनाऱ्यावर जे दृश्य दिसतं ते कोणाचाही थरकाप उडवण्यासाठी पुरेसे आहे. बर्फ वितळताच इथे दिसू लागतात मानवी सांगाडे, कवटी आणि हाडं. एका अंदाजानुसार या दुर्गम भागात जवळपास 600 ते 800 लोकांचे सांगाडे विखुरलेले. पण हे लोक कोण होते? ते एवढ्या उंचावर, एवढ्या दुर्गम आणि मानवरहित ठिकाणी काय करत होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सर्वांचा मृत्यू एकाच वेळी कसा झाला? हे प्रश्न जितके सोपे वाटतात तितकीच त्यांची उत्तरं गुंतागुंतीची आणि थक्क करणारी आहेत. या रहस्याचा उलगडा सर्वात आधी 1942 मध्ये झाला, जेव्हा भारतावर ब्रिटिशांचं राज्य होतं. नंदा देवी गेम सेंच्युरीचे वनरक्षक हरिकिशन मदलाल हे एका भागात गस्त घालत होते. रूपकुंडच्या किनाऱ्यावर पोहोचल्यावर त्यांना तिथे बर्फात काहीतरी चमकताना दिसलं. जवळ जाऊन पाहिलं असता त्यांना मानवी कवट्या आणि हाडांचा सांगाडा दिसला. थोडा शोध घेतल्यावर समजलं की तिथे एकाच ठिकाणी शेकडो सांगाडे पडलेले. तो काळ दुसऱ्या महायुद्धाचा होता. त्यामुळे ब्रिटिश सरकारला सुरुवातीला असं वाटलं की सांगाडे जपानी सैनिकांचे असावेत, जे लपून छपून भारतात घुसण्याचा प्रयत्न करत असताना थंडीमुळे मरण पावले. ब्रिटिश सरकारनं तपासासाठी एक पथक पाठवलं, पण तपासात धक्कादायक सत्य समोर आलं. ती हाडं नवीन नव्हती, ती अनेक शतकं जुनी होती. म्हणजेच या लोकांचा मृत्यू दुसऱ्या महायुद्धाच्या खूप आधी झाला होता. मग हे लोक होते तरी कोण? यानंतर अनेक दशकं यावर संशोधन सुरू राहिलं. स्थानिक पातळीवर या संदर्भात 2 मोठ्या कथा सांगितल्या जातात. पहिली कथा स्थानिक लोकगीतांवर आधारित आहे. त्यानुसार कानपूरचे राजा जसधवल हे आपल्या गरोदर राणीसह नंदा देवीच्या यात्रेला निघाले होते. यात्रेदरम्यान त्यांनी गाणी, नाच आणि चैनीच्या गोष्टी करून तिथल्या पवित्र वातावरणाचा अनादर केला. यामुळे नंदा देवी संतप्त झाली आणि तिने एका भयानक वादळाची निर्मिती केली, ज्यामध्ये राजा, राणी आणि त्यांच्या सोबतचे सर्व सेवक मरण पावले. दुसरा सिद्धांत असा होता की हे सांगाडे सन 1841 मध्ये डोगरा जनरल जोरावर सिंग यांच्या सैनिकांचे आहेत. तिबेटवर आक्रमण करून परत येत असताना त्यांचे सैन्य हिमालयातील या वादळात अडकले आणि रस्ता चुकल्यामुळे भूक आणि थंडीनं मरण पावले. पण विज्ञान केवळ कथांवर चालत नाही. विज्ञानाला हवा असतात पुरावे. आणि जेव्हा आधुनिक विज्ञानाने या सांगाड्याची तपासणी सुरू केली तेव्हा जुने सर्व दावे मोडीत निघाले. 2004 मध्ये नॅशनल जिओग्राफिकच्या एका पथकानं रूपकुंडला भेट दिली आणि तिथून काही सांगाडे, नख, केस आणि कपड्यांचे नमुने गोळा केले. हैदराबादमध्ये या नमुन्यांची DNA आणि कार्बन डेटिंग चाचणी करण्यात आली. या चाचणीचं निष्कर्ष अत्यंत धक्कादायक होतं.
शास्त्रज्ञांना आढळलं की हे सांगाडे एकाच काळातील नाहीत. सर्वात आधी असं मानलं जात होतं की ही सर्व माणसं एकाच दुर्घटनेत मरण पावली. पण कार्बन डेटिंगनं सिद्ध केलं यातील बहुतांश लोकांचा मृत्यू आजपासून सुमारे 1200 वर्षांपूर्वी म्हणजेच इसवी सन 850च्या सुमारास झाला होता. त्याहूनही मोठी आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे सर्व लोक एकाच वंशाचे किंवा एकाच ठिकाणचे नव्हते. डीएनए संशोधनातून स्पष्ट झालं की तिथे 2 मुख्य मानवी गट होते. एक गट अशा लोकांचा होता जे एकमेकांशी संबंधित होते, बहुधा एकाच कुटुंबातील किंवा गावातील, आणि त्यांचे डीएनए आजच्या दक्षिण आशिया किंवा भारतीय लोकांशी जुळणारे होते. तर दुसरा गट हा काहीसा वेगळा होता, ज्यांची उंची जास्त होती आणि त्यांची शारीरिक ठेवण वेगळी होती. रहस्य इथेच संपलं नाही. 2019 मध्ये जगातील आघाडीच्या हार्वर्ड मेडिकल स्कूलसह जर्मनी आणि भारतातील 71 संशोधकांनी मिळून रूपकुंडच्या 38 सांगाड्यांचा सखोल जेनेटिक अभ्यास केला. नेचर कम्युनिकेशन्स या जगप्रसिद्ध मासिकात हा अहवाल प्रसिद्ध झाला. या संशोधनानं संपूर्ण जगाला हादरवून सोडलं. या संशोधनानुसार रूपकुंडमध्ये मरण पावलेले लोक एका काळातील तर नव्हतेच, तर ते वेगवेगळ्या खंडांमधून आले होते. शास्त्रज्ञांनी या 38 सांगाड्यांचे 3 गटात वर्गीकरण केले. पहिला गट 23 सांगाड्यांचा. हे लोक भारतातील वंशाचे होते. कार्बन डेटिंग नुसार यांचा मृत्यू 7व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान झाला होता. दुसरा गट 14 सांगाडे. हे सर्वात मोठं आश्चर्य होतं. हे लोक पूर्व भूमध्य समुद्रातील ग्रीस आणि क्रीट बेटांवरील रहिवासी होते, म्हणजेच ते आजच्या युरोपाच्या भागातून आले होते. तिसरा गट 1 सांगाडा. हा व्यक्ती आशियाई वंशाचा होता. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे युरोपियन वंशाच्या लोकांचा मृत्यू हा इसवी सन 1800च्या सुमारास झाला होता. म्हणजेच भारतीय लोकांचा मृत्यू झाल्यानंतर तब्बल 1000 वर्षांनी युरोपमधून आलेले हे लोक त्याच ठिकाणी मरण पावले होते. हा शोध लागताच अनेक नवीन प्रश्न निर्माण झाले. आजच्या काळातही जिथे पोहोचणं अत्यंत कठीण आहे, तिथे 1800च्या सुमारास ग्रीस आणि युरोपमधील लोक काय करत होते? ते तिथे ट्रेकिंगसाठी आले होते का, की व्यापार करायला आले होते? याचं कोणतेही ठोस ऐतिहासिक दस्तावेज उपलब्ध नाहीत. आता सर्वात मोठा प्रश्न येतो की या लोकांचा मृत्यू नेमका झाला कसा? त्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक तज्ज्ञांनी कवट्यांची तपासणी केली. अनेक कवट्यांवर आणि हाडांवर खोल जखमांच्या खुणा आढळल्या. या जखमा कोणत्याही तलवारीने नाही, बाणाने किंवा बंदुकीने झालेल्या नव्हत्या. जखमांचे स्वरूप पाहता असं स्पष्ट झालं की वरून पडलेल्या एखाद्या गोल आणि जड वस्तूमुळे या कवट्या फुटल्या होत्या. तिथे कोणत्याही शत्रूच्या हल्ल्याचे किंवा युद्धाचे पुरावे मिळाले नाहीत. तसंच त्यांच्या शरीरावर कोणत्याही रोगाचे म्हणजे साथीचे आजाराचे तसे प्लेग असे कोणत्याच प्रकारचे जंतू आढळले नाहीत. यावरून शास्त्रज्ञांनी निष्कर्ष काढला की या लोकांचा मृत्यू आकाशातून झालेल्या भीषण गारपिटीमुळे झाला होता. हिमालयातील या उघड्या पठारावर जिथे डोक्यावर छप्पर घ्यायला कोणतीही गुहा किंवा झाडे नाहीत, तिथे अचानक क्रिकेटच्या चेंडू एवढ्या मोठ्या गारा पडू लागल्या. साधारण 60 ते 9 सेंटीमीटर व्यासाच्या या जाड गारा थेट लोकांच्या डोक्यावर आणि खांद्यावर आदळल्या. काही मिनिटातच शेकडो लोक जागीच ठार झाले. तर जखमी झालेले लोक तीव्र थंडीमुळे मरण पावले. वर्षानुवर्ष पडलेल्या बर्फामुळे हे मृतदेह तिथेच जतन झाले. अनेक शतकं रूपकुंड तलावाच्या जागी केवळ भूताखेतांच्या किंवा दैवी कोपाच्या कथा सांगितल्या जात होत्या. तिथे विज्ञानाने डीएनए आणि कार्बन डेटिंगच्या मदतीनं सत्याचा प्रकाश पाडला. जरी विज्ञानानं हे लोक कुठले होते आणि कसे मरण पावले हे शोधून काढलं असलं, तरीही युरोपचे लोक हिमालयाच्या एवढ्या दुर्गम भागात का आले होते याचं उत्तर आजही पडद्यामागे. रूपकुंड हे सिद्ध करतं की भूतकाळात अशा अनेक घटना घडल्या आहेत ज्याची नोंद इतिहासाच्या पानांवर नाही, पण त्यांचं अवशेष आजही अस्तित्वात आहे. या संपूर्ण घटनेतून मानवासाठी एकच मोठा निष्कर्ष निघतो: निसर्गासमोर माणूस आजही किती लहान आहे. आपण कितीही तंत्रज्ञान विकसित केलं, कितीही प्रगती केली, तरी निसर्गाचं एक वादळ एका रात्रीत संपूर्ण इतिहास बदलून टाकण्याची ताण बाळगून असतं.
रूपकुंडाचे सांगाडे आपल्याला भीती घालत नाहीत, तर ते आपल्याला निसर्गाचा आदर करायला शिकवतात आणि आठवण करून देतात की या पृथ्वीवर अशी अनेक रहस्य आहेत जी मानवाच्या कल्पने पलीकडचे आहेत। तूर्तास इतकंच। तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि प्रमिल क्षेत्रे ह्या माझ्या युट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।